कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो शिवानी, हा बोल ना आई। कशी आहेस ग बाळा? मी एकदम भारी आहे, कमाल। जेवलीस काय गेली एकरा? नाही, जेवेन थोड्या वेळात। आणि जावई बापू कसे आहेत ग? कोणी काही बोललं नाही ना तुला? सगळं व्यवस्थित आटपलं ना? शिवानी, हा काय झालं ग? कसल्या विचारात हरवलीस? अगं ते हॅलो हॅलो रेंज नाही आहे, माहित नाही काय झालं। बोल। शिवानी, सगळं व्यवस्थित पार पडलं ना? कार्यक्रम भारी झाले, कमाल झाले, मस्त। मला खूप मजा आली। ते अंगठी शोधायची होती ना, ती मी शोधून काढली आई। आणि गाठ सोडवायची असते ती पण मी सोडली। थोडा प्रॉब्लेम केला मी, म्हणजे थोडी मिस्टेक झाली माझ्याकडनं, पण कोणी काही बोललं नाही। सगळ्यांनी नंतर सगळं छान समजावून सांगितलं मला। तुम्हाला भेटल्यावर सांगे ना सगळं। भेटायचंय तुम्हाला। शिवा, हे लेकरा, अगं मी तुझी आजी आहे ग, आम्हाला वाईट वाटू नये म्हणून सांगत नाहीस ना? काय झालंय काय ग? कुणी काय बोललंय का तुला? काही नाही का जे, खरंच काही नाही। तुम्ही सांगा ना, तुम्ही कसे आहात? आणि ते नाही का ते शिवानी, खरं खरं सांग, कोणी काही बोललंय का तुला? त्या कीर्तीताई काही बोललेत का? नाही नाही ग, कोणी काही बोललं नाही मला, पण मला जरा टेन्शन आलंय ग। बघ ना, सगळं वेगळंच झालं ना। त्यांनी जो विचार केला होता तसं काही घडलंच नाही, वेगळंच घडलंय। वेगळीच मुलगी सून म्हणून आली आहे। मग त्यांना हे सगळं पचवायला जड जात असेल ना, याचं टेन्शन आलंय, बाकी काही नाही ग। एक गोष्ट सांगू शिवानी, हे बघ, कोण कसं वागतं, काय बोलतं, हे आपल्या हातात नसतं। आपलं वागणं आपल्या हातात असतं। तुझ्या नशिबात जे घडायचं होतं ते घडलं। आपण ठरवून काही घडवलेलं नाहीये, आणि आता ठरवून आपण काही थांबवू शकत नाही। तेव्हा जे जसं आहे ना, ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे। हो, पण तुम्हाला सांगू का, तुमच्याशी बोलून ना मला खूप बरं वाटलं, खरंच। माझं ना डोकं जड झालं होतं, काही कळत नव्हतं, पण बरं वाटलं तुमच्याशी बोलून। पण मला सांगा, तुम्ही दिव्याशी काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? तिला फोन कुठे असेल ती, काही बघितलं का? काही कळलं का तिच्याबद्दल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।